रामकृष्ण हरी. हे बघा, संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणींनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अगदी तोंडाला चवीन अशी चटपटीत भाजी. बघा मग आपण काय करूया. इथं पावशेर गवार घेतलेली, अगदी निसून बिसून अगदी घेतलेली आहे बघा पूर्ण. आणि आता आपल्याला तिला धुवून घ्यायची. इथं मी कढई तापाय ठेवलेली आहे. कढईत तेलही वतले आणि गवारही धुवून घेतलेली आहे बघा. कढई आपली तापली. चला अर्धा चमचा आता आपण जिरी टाकूया त्याच्यात. जिरी टाकली की लगेच कढीपत्त्याची पानंही टाकून द्यायची. ती अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची बघा. अगदी मस्त तडतड आवाज आला पाहिजे. आणि इथं टेचलेला लसूण आहे तो बी टाकून द्यायचा बघा. आणि लसूण जर टाकला तर चव तर अगदी अप्रतिमच वाढते आणि तिचा सुगंध खूप छान दरवळतो. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, लसूण हा टेचूनच टाकीत जा. इथं 2 मिरच्या होत्या, मी त्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. फक्त 2च. याच्यात दुसरं आपल्याला काहीच जास्त घालायचं नाही आणि मसाला तर यूजच नाही करायचा. मग बघा बरं आता ही गवार कशी होणार आहे. अगदी चटपटीत भन्नाट ही गवार होणार आहे बघा. आता मी इथं गवार घालून घेतलेली कढईत. अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घालून घेतलेली. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गवार ही कढईत टाकून घ्यायची. आणि अशी चटपटीत गवार कोणाला लागते बरं, आवडते? नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता मी इथं थोडीशी हळद वापरलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एवढं टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे पूर्ण बघा हलवून घ्यायचं आहे. इथं थोडंसं आबडदोबड शेंगदाण्याचा कूट आहे. म्हणजे काही सगीन बी दाणे आहेत तसेच टाकायचे आहेत. आणि ते काही सगीन दाणे अगदी दाताखाली आले ना, अगदी कुरुम वाजले पाहिजे बरं का. एवढे छान वाजले पाहिजे. मग चला आता ही गवार आपण हलवून घेऊया. संपूर्ण गवार हलवून घ्यायची आपल्याला. हे बघा, अशी खालवर तिला करायची. मस्तपैकी खालवर करून आणि आपल्याला त्याच्यात पाणी यूज करायचं नाही. एक थेंबही पाण्याचा वापरायचा नाही. आणि आता आपण त्याला बारीक गॅस करून झाकण ठेवणार आहे बघा. कमीत कमी 5-10 मिनटं एक झाकण ठेवणार आहे. बघूया आता. हो का, आता पुन्हा आपली गवार बघूया. आता हलवून घेऊया गवार कशी झाली. हे बघा, असे शेंगदाणे खालीसुद्धा हे झाले की अगदी कुरकुरीत होतात बरं का मैत्रिणी शेंगदाणे. आणि खूपच छान लागतात. आता पाहूया आपण परत. आता नक्कीच आपली गवार शिजून झालेली आहे तयार. आता मी तुम्हाला ह्या गवारीचं नावसुद्धा सांगणार आहे, पण थोडीशी कळ काढा. आणि हे बघा, आता आपण गवार चेक करतोय आपली. अजूनही थोडी बाकी आहे त्या गवारीत. त्याच्यामुळं परत 5 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनटांनी पुन्हा पाहूया की आपली गवार झाली का. हे बघा, अगदी छान मस्तपैकी परफेक्ट अशी गवार झालेली आहे. आणि ते शेंगदाणे बी आहे ना, अगदी छान कुरकुरीत झालेत बरं का. आणि शेंगदाणे कुरकुरीत झाले की खायला एक वेगळीच मजा असते. आणि एवढी सुंदर अप्रतिम ही रेसिपी होती ना, खूप छान होती बघा मैत्रिणी. चला आता मी तुम्हाला काढून दाखवते बरं. आणि मला नक्कीच सांगा पटापट कमेंट बॉक्समध्ये की आजची गवार ही कशी झाली. आणि ह्या गवारीचं नाव आहे खारी गवार. अगदी म्हणजे तुम्ही कुठंही नेऊ शकता. 4 दिवस बी राहू शकते, ती खराब होणार नाही. आणि खायला बी अगदी अप्रतिम अशा पद्धतीची ही खारी गवार आहे. आणि अगदी 4 माणसं खातीन अशी पोटभर ही गवार आहे. एकदम सुंदर आणि खूप छान तोंडाला चव येणारी सारखी ही गवार आहे. आता मी परत कढई ठेवलेली आहे बघा.
कारण की आपल्याला अजून एक बनवायचं आहे त्या खाऱ्या गवारीबरोबर चव येणारं तोंडाला. चला मग आता अजून काय बनवायचं आहे तेही दाखवते. थोडा दम काढा. आता मी हे बघा, आता तेल टाकून घेते. याच्यात अगदी थोडंसं तेल टाकले तरी नंतर पण पुन्हा टाकणार आहे मी. आणि कढई आपली तापत आलेली आहे बघा मैत्रिणी. आता याच्यात आपल्याला टाकायची आहे जिरी. हे बघा, जिरी अगदी छान फुलून द्यायची मैत्रिणी, म्हणजे त्या जिरीची चव अगदीच अप्रतिम वाढते बरं का. आता इथं टाकला आहे मी लसूण. अगदी अर्धी वाटी लसूण टाकलेला आहे, भरपूर. तुम्ही माणसाने एवढा लसूण कशाला, पण तुम्ही बघा तर खरं पुढं पुढं काय होतं आहे आणि आपल्या तोंडाची चव कशी वाढते ती. लसूण अगदी छान परतून घ्यायचा. आता इथं टाकायच्यात आपल्याला मिरच्या. गावरान लांब लांब सडत ही लवंगी मिरची ह्या कढईत टाकून द्यायची बघा. पण मी तिचे 2-2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे आपल्याला परतायला बी अगदी छान पद्धतीने परतता येतात हो. आता मी तिला पूर्ण हलवून घेतलेली आहे बघा. इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते. लवंगी मिरचीला म्हणतात कोथिंबीर नाही टाकत असं कोण म्हणतं? अहो, कोथिंबीर तर पहिली पाहिजे ना. डेकोरेशन करायला तर मेन ती तर लागती. इथं मस्तपैकी मीठ टाकले. मीठ हे आपल्याला तोंडाला चव तर ते आणतं. ते जर नाही टाकलं तर तुम्ही तुमच्या भाजीला काही टाका, चवच येणार नाही. आणि ते जर टाकलं तर नक्कीच चव येणार. आता हे मी पूर्ण हलवून घेतलं. आपण झाकण ठेवून घेऊया. आता बघूया. आता मी पुन्हा हलवून घेते याला. अशा पद्धतीने अगदी छान हलवून घ्यायचं बघा. आणि आता आपल्याला घ्यायचा आहे तांब्या. ह्या तांब्याने अशी ही लवंगी मिरची घसरायची बरं का. आणि घसारली की खूपच छान होती. हा गावरान मिरचीचा ठेसा आपण करतोय त्या खाऱ्या गवारीबरोबर. बघा मग त्याची चव घेऊन कशी लागते अप्रतिम. पण माझा व्हिडिओ बघा बरं का संपूर्ण, आणि पटकन मला कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तो ठेसा आपला पूर्ण हे झालेला आहे बघा. आता पूर्ण त्या तांब्याचं मी काढून घेते आणि तांब्या साईडला ठेवून घेते. आता आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात शेंगदाण्याचा कूट. काही संपूर्ण दाणे असलेला असा कूट टाकायचा आहे. आणि बघा त्या आता ठेसेची कशी अप्रतिम चव वाढते. आणि हे पिळायचे आपल्याला त्याच्यात एक लिंबू. वा, लिंबू जर पिळलं ना तर ह्या लवंगी मिरचीची चव अजूनच वाढते बघा. अगदी छान पद्धतीने त्याच्या बिया वगैरे काढून घेतल्यात. आणि हे लिंबू मी त्याच्यात संपूर्ण अगदी पिळून घेतलेलं आहे बघा. आणि बघा आता आपल्या ठेसेची चव कशी लागते. आणि खरं सांगू का, अहो शेतकऱ्याचं आहे ना असंच जेवण असतं. अगदी मिरचीचा ठेसा तर त्याच्या घरात कायमच तुम्हाला भेटणार. असं नाही कधी होत त्याच्या घरात भेटणार नाही. हा मिरचीचा ठेसा त्याला लागतोच. अप्रतिम होणारा हा ठेसा आहे. आता आपल्याला त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे बघा. म्हणजे कसं आहे, आपल्या ठेच्याला अजूनच रंगत येणार आहे. अगदी अप्रतिम होणार आहे आपला ठेचा. तुम्ही एकदा खाऊन तर बघा आणि करून तर बघा असा कसा वाटतो तो. कुरुम कुरुम करणारे ते शेंगदाण्याचे तुकडे दाताखाली आल्यावर कसं वाटतं मला नक्कीच सांगा तुम्ही.
अगदी छान पद्धतीने आपला ठेचा झालेला आहे. आणि मग ती खारी गवार आणि हा लवंगी मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकरी कशी वाटते खायला. चला मग घेऊया आपण ताटात वाढून. बघा काय दिसतोय, अगदी चविष्ट लाजवाब. मैत्रिणी, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, शेजारची बेलघंटी दाबा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजची खारी गवार आणि हा लवंगी मिरचीचा ठेचा कसा वाटला तुम्हाला. नक्कीच मला कळवा. बघा काय भारी दिसतोय, अगदी भन्नाट. मग चला उद्या भेटूया. बाय.